महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत. त्या दरम्यान भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले होते. त्यातच 14 जानेवारी रोजी संक्रांत असल्यामुळे हा धार्मिक सण आहे आणि या काळात पतंग उडवले जाते. तर 15 जानेवारी रोजी मतदान आहे, त्यामुळे MIM पक्षाचा चिन्ह पतंग ही निशाणी गोठवण्यात यावी अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देत MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपणही हिंदू बांधवांसोबत मकर संक्रांत उत्साहात साजरी करणार आहोत. त्या दिवशी आपण पतंग उडवणार अशी घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने इम्तियाज जलील यांनी 14 जानेवारी रोजी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर आरोपाच्या फायरी झाडल्या. आज तुम्ही पतंगबाजी केली, खरं तर विरोधकांचं म्हणणं ही राजकीय पतंगबाजी असेल. काय आहे की दरवर्षी मकर संक्रांती येतं आणि दरवर्षी लोक खूप उत्साहाने पतंग उडवतात, आम्ही उडवत होतो. पण काय आहे की यावर्षी आमचे ज्ञानी पालकमंत्रींनी थेट याचा संबंध जे आहे ना ते राजनीतीशी जोडलं. आता हे एक कोइन्सिडन्स आहे की 15 तारखेला इलेक्शन आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांती आली. आणि जेव्हा त्यांनी हे घोषणा केली की इलेक्शन कमिशनने हे पतंग निशाणी MIM खिसकावून घ्यायला पाहिजे, कारण लोकांवर त्याचा एक प्रभाव पडणार आणि ते मतदान करतील. म्हणून दरवर्षीप्रमाणे जसा पतंगचा उत्सव असतं त्याप्रमाणे आम्ही पतंग उडवलं. पण हे जे लोक मकर संक्रांती त्यांना महत्त्वाची आहे की राजनीती महत्त्वाची आहे, दरवर्षी ते पतंगचा फेस्टिवल ऑर्गनाईज करायचं, एकाच्या घरी गच्चीवर जमा व्हायचं आणि ते पतंग उडवायचं. यावर्षी ते का करत नाही आहे? एक प्रश्न मी त्यांना विचारतो. एका पक्षाची निशाणी सूर्य आहे, पण सूर्य उगवला ना. एका पक्षाची निशाणी घडी आहे, घड्याळ आहे, तुम्ही आज दिवसभर घड्याळ बघणार नाही का? एका पक्षाची निशाणी TV आहे, तुम्ही TV दिवसभर बघणार नाही का? एका पक्षाची निशाणी ऑटो रिक्षा आहे, ते ऑटो रिक्षा तुम्ही बघणारच नाही का? कंगी आहे एकाची, मग ते कंगी वापरणार नाही का? म्हणजे ज्या माणसाला इतकं कळत नाही आहे की याचा संबंध राजनीतीशी काही जोडण्याचं कारण नाही होता. पण मी आदरणीय आमचे पालकमंत्री यांना खूप खूप धन्यवाद देतो की मी कोट्यवधी रुपये खर्च केले असते ॲडव्हर्टाईजमेंटवर तर त्याचा इतका प्रभाव झाला नसता, जे आमचे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आमची मदत करून पतंगला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजवली पतंगच्या बाबतीत. देखिए, हमने जैसा भी कहा था ना कि अब इलेक्शन कमीशन जो है वो तोता बन चुकी है. हुकूमत जितना उनको कहती है वो तोता उतना ही काम करता है, उतना ही बोलता है. मेरे हिसाब से हम जो ये दावा करते हैं, इलेक्शन कमीशन ये जो दावा करती है कि फ्री एंड फेयर इलेक्शन करवाते हैं करके, ये सब बकवास है. ये कठपुतलियाँ है हुकूमत की और ख़ास तौर से भारतीय जनता पार्टी की. जो भी नरेंद्र मोदी या देवेंद्र फडणवीस साहब कहते हैं उनके इशारों के ऊपर नाचते हैं. इसमें लाडली बहन का अगर लाड़ करना ही था तो 2 दिन और इंतज़ार करते, लेकिन डायरेक्टली पैसा देके वोट ख़रीद नहीं सकते हैं, तो इनडायरेक्टली लाडली बहन के नाम के ऊपर ये पैसे का इस्तेमाल करके ये अपने वोटों को ख़रीदने का धंधा शुरू किए हुए हैं. तुम्ही कधीही पतंग उडवलं नहीं, पण आज नहीं, देखिए ये आपकी गलत सोच है कि मैंने पतंग उड़ाया नहीं हूँ करके. साहब 2014 से पतंग ही तो उड़ा रहे हैं, लगातार पतंग. आपकी नज़रों में नहीं आया था, लेकिन इस बार मैंने ख़ास आपको दावत दिया कि आइए करके मैं पतंग उड़ा रहा हूँ करके, क्योंकि किसी ने मुझसे कहा था कि तुम अब इस साल पतंग नहीं उड़ाना करके, और अपन तो ज़िद्दी ठहरे साहब. किसी ने अपने को चुनौती दे डाली कि यहाँ पे नहीं उड़ाना करके, तो हमने वहाँ पे आके हमने उड़ा दिए.